वैभव प्रणित ते 2 सलामी फलंदाज समोर राजाराम गवस गोलंदाजी मार्गवरती आपण टप्प्याचा चेंडू ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार जर केला धावसंख्या नक्कीच या डिक्लेअरच्या स्वरूपात एका धावेने परावर्तित पाहायला मिळते. धावसंख्येचं खातं वाढतंय, धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावरती. बॉल द्या. वैभव स्ट्रायकरवरती समोर राजाराम. यावेळेस ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न, पुढे फेकला चेंडू, वेगवान चेंडूची फेक पाहायला मिळते राजारामच्या माध्यमातून. पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आमच्या बॅटने ऑन साइडला फटका निघालाय, राजारामच्या विरोधात हल्ला केलाय आणि त्यानंतर धावसंख्या ही नक्कीच परावर्तित पाहायला मिळते. यावेळेस आमच्या बॅटने ऑन साइडला फटका निघालाय, राजाराम बरोबर पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. राजाराम गवसचा फायर पाहायला मिळतोय समोर प्रणिल सावंत. यावेळेस फुलटॉसाला बॅटवरती स्टेअर करण्याचा प्रयत्न ऑन साइडला निखिल गावडे चेंडूवरती पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर बॉल पुन्हा एकदा हस्तांतरित केला जातोय. धावसंख्येवरती पाहायला मिळते 11 विदाउट लॉस ऑफ विकेट. पहिलं षटक समाप्त. या षटकाची कामगिरी राजाराम गवस बाबू या खेळाडूकडून. त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती अजून एक प्रमुख बदल आपल्याला पाहायला मिळेल. अजरुद्दीन हा गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात राजाराम थोडंसं महारथ षटक नक्कीच असेल, कारण एक षटकार बसलाय त्याच्या विरोधात, एकही गडी बाद नव्हता. आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकात अजू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला उद्या क्षेत्ररक्षण तब्बल 5 खेळाडू 30 या सर्कांच्या बाहेर बाउंड्री लाईनवरती तैनात केल्यानंतर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अजू, ऑन स्ट्राईक एनवर फलंदाज वैभव, स्ट्राईक एनवरती प्रणित ज्याने एक षटकार खेचलाय आणि गोलंदाज अर्धा बॅटने प्रणितच्या बॅटमधून अजून एक फटका. क्षेत्ररक्षणाला अप्रतिम योग्य वेळी हवेत जे टायमिंग पाहायला मिळाला आणि काय क्षेत्ररक्षण सजवलं या मैदानावरती राजाराम गवस उर्फ बाबू या खेळाडूला. गोलंदाज अर्धा बॅटने प्रणितच्या बॅटमधून अजून एक फटका. नक्कीच असं वाटलं होतं राजारामचा धोकावरून चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतो की काय, परंतु त्याच वेळी हवेत घेतलेली झेप आणि तो सुरेख झेप ऍक्शन रेटने बघा तुम्ही स्क्रीनवरती आपण पाहते. गोलंदाज त्यानंतर बॅटर मैदानात अक्षरम. त्यावेळेस मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा मोठा तेवढा सुरेख संपर्क नव्हता. तब्बल 12 या धावसंख्येवरती 12 धावा धावफलकावरती 1 विकेट.
सिंगल स्ट्राईक एंड वरती वैभव एक फटका प्रणीलने मारलाय आपला मोठा फटका वाढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडूचं मार्गक्रमण पाहायला अजून एक धाव आणि एका धावेने एका सिंगल निश्चित स्कोरबोर्ड 13 या आकड्यावरती पाहायला मिळतो. पहिला सेमीफायनलिस्ट पाहायला मिळाला गौरव स्पोर्ट्सचा संघ, दुसरा सेमीफायनलिस्ट कोणता संघ असेल तो संघ देवांश स्पोर्ट्स असेल की पूर्वी इलेव्हन, दोन संघांदरम्यानची आमने सामन्याची लढत. यावेळेस फटका हवेत आहे, फटका उडवला क्षेत्रक्षेत्राच्या खाली आलाय दुर्गेश, कुठची चूक न करता खेळ टिपला आणि त्यानंतर खेळ समाप्त पाहायला मिळते. यावेळेस फलंदाज अक्रम याची पूर्वी इलेव्हन, दोन संघांदरम्यानची आमने सामन्याची लढत. यावेळेस फटका हवेत आहे, फटका उडवला क्षेत्रक्षेत्राच्या खाली चार चेंडूंच्या समाप्ती अखेर धावसंख्या पोहोचते 13 या धावसंख्येवरती. अजून एक फलंदाज माघारी परतलाय, त्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती अजू. त्यावेळेस रतनच्या बॅटवरून निघालेला फटका दमलेला पाहायला मिळाला. एक धाव तर नक्की पूर्ण पाहायला मिळाले, थोडंसं फंबल पाहायला मिळतं आणि तोपर्यंत एकदा पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. संध्याकाळी 2 पेक जास्त का धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. दुसरी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. सामन्या दरम्यान दोन्ही संघ समान ताकदीचे समान मूल्यबळ आपल्याला पाहायला मिळत आहे. वैभव स्ट्राईक एंडवर, गोलंदाज अजू आणि बॅटने पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न याही वेळेस चुकलाय, मिस झाला. त्यानंतर बाकीची कमाल अजू करत असताना कसं वळलंय का वळलंय दोन षटकांचा खेळ होतोय समाप्त. 12 चेंडूंचा खेळ समाप्त या पहिल्या इनिंग मध्ये. आणि एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्या पोहोचते तब्बल 14 या धावसंख्या मारल्या जातील. नाणेफेक जिंकल्यानंतर शेवटच्या वाढत्या धावसंख्या पोहोच तुका समजलं ना.
चार चेंडूमध्ये कमाल केली जाईल का, प्रतिस्पर्धी संघाला रोखलं जाईल का? वैभव सुभेदार या ठिकाणी 1-2 मोठे फटके मार उडला त्या सामन्याचं चित्र फलंदाज धावबाद आहे का? नाही कापा बॅटिंग करायची तर आमची म्हणजे चट्टा पिकांत म्हणजे घडाक लागली आता तरी नाडे यांच्यापेक्षा बरे खेळतो की बघ त्याका बोला शकत नाही केस काळे पांढरे केसच नाही अरे ये क्या बॉल आड़ा यार ये साला यो भारी पाहिजे आपल्यालाच काय अरे नाडे पत्नी पाहिजे काय गेलो ओ युटी आउट नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये 2 धावा या चेंडूवर पूर्ण पाहायला मिळालाय. दुसऱ्या फलंदाजांची मदत मागितली होती त्यासाठी .inच्या माध्यमातून ते सुरेख कॅमेरा वर्क आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतात. चूक टिपलं या क्षणाला आणि त्यानंतर निघाला गोलंदाज यश समोर वैभव. त्यावेळेस 6 फूट टप्प्याचा चेंडू बाहेरची फूट पंचांची नक्कीच पाहायला मिळते. एक धाव अतिरिक्त आणि त्यानंतर स्कोर बोर्ड बराबर आपला उंचीचा फायदा घेत असताना आखूट टप्प्याचा चेंडू फेकतो या ठिकाणी गोलंदाज, परंतु अति उंची बाउन्स देखील पाहायला मिळतोय आणि म्हणूनच बहुसंख्यक अजून एका धावेची स्कोर बोर्ड बराबर 22-22 या आकड्यावरती. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एक धाव तर नक्कीच पूर्ण पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि बघता 2 धावा पूर्ण पाहायला मिळतात त्या मैदानावरती. 2 धावांनी धावसंख्या बराबरची धावसंख्या पोहोचली तब्बल 24 या आकड्यावरती. स्पर्धेदरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय प्रतीक बांदेकर यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावर असं नसतं त्यामुळे चांगला चेंडू वेगवान पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि फलंदाज धावबाद. महेंद्र पवार आणि एक काहीतरी मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. चेंडू राहिलाय हवेत. एक धाव पूर्ण पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद पाहायला मिळतोय. एकच धाव या शेवटच्या चेंडूवरती आणि टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद पाहायला मिळतोय.
पाणी पाणी व्हायला का राजाराम आणि नवीन फलंदाज मैदानात दुर्गेश हे दोन खेळाडू सलामीवीर म्हणून मैदानात पाहायला मिळतात. एकंदरीत जर पाहिलं नॉन स्ट्राईक गेम तर गोलंदाजी मार्गवरती वेल मळे हे युवा गोलंदाज ज्यानं प्रतिभा दाखवले, प्रतिभा सादर करत असतात. दोन बसलेल्या श्री गणेश पाहायला भेटतो या ठिकाणी देवांश स्पोर्ट्स संघाचा. सव्वीस धावांच्या आवाजाचा पाठलाग करायचा आहे. तर पहिलं षटक चांगल्या प्रकारे खेळून काढलं तर नक्कीच येणाऱ्या वेळात शक्यवादी सोपे असेल. यावेळेस फलंदाज दुर्गेशच्या बॅटमधून मिळालेला हा फटका चेंडू जातो सीमारेषा पार. चांगल्या प्रकारे खेळून चाललं तर नक्कीच येणाऱ्या वेळात शक्यवादी आता वन हँडेड खेळती करण्याचा प्रयत्न थोडस अपुरा पडला. त्यानंतर 6 7 या आकड्यावरती यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, अजून एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. स्पोर्ट्स संघ यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, पूर्वी 11 संघाच्या विरोधात 2 मोठे आक्रमक फटके या ठिकाणी खेळले जात आहेत. फलंदाज दुर्गेशच्या पॅटमधून नक्कीच राजाराम गवस आग करेल या मैदानावरती. आक्रमक खेळाडू स्पष्ट करायचं वाटत असताना दुर्गेश आपले रंग दाखवतोय. धावसंख्या पोहोचते 13 या धावसंख्येवरती. दुसरा फायनलिस्ट कोणता संघ असेल तर टॉससाठी या यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला, स्टीअर केला चेंडूला. अगदी इझी सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
बाबा एक सिंगल पूर्ण करताय दोन्ही फलंदाज त्यानंतर धावसंख्येचं खातं परावर्तन पाहायला मिळतंय. धावसंख्या पोहोचते 14 धावसंख्येवरती. काही चालतात आपण पाहतो बघतोय भाजपा पार्वती 2024 ची स्पर्धा बापू सावंत मित्रमंडळ आयोजित सुंदर देखणं दिमागदार क्रिकेटची स्पर्धा इंटर सावंतवाडी आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा मेगा फायनल अगदी थोड्याच वेळात पाहायला मिळेल. तत्पूर्वीचा हा दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय ज्यामध्ये एका बाजूला दुर्गेश दुसऱ्या बाजूला राजाराम हे दोन फलंदाज तर पहिल्या षटकात वेद मलिक गोलंदाज आव्हान डिफेंड करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 26 धावांचं पहिल्या इनिंगमध्ये 25 धावा बनवल्या. सावंतवाडीचं आव्हान ठेवलं आणि आव्हानाला प्रत्युत्तर देत असताना दुर्गेशच्या बॅटमधून निघालेले दोन मोठे हवाई तोललेले फटके पाहायला मिळाले. नवे चांगला चेंडू मधून चाललाय पुन्हा दिशेला फटका निघाला मिडऑफ दिशेने क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या वरती लंबापदून चेंडूवरती येतोय. चेंडू अडवतोय पद्धती फेक करतोय तोपर्यंत अगदी सहजरित्या बघता कोणता पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. रनिंग मिडल विकेट खूप सुंदर तेच करतात आणि याच रनिंग मिडल विकेटच्या जोरावरती धावसंख्या 17 या धावसंख्येवरती अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची असेल आवश्यकता. मार्कवरती बदल दुसऱ्या षटकात नवीन गोलंदाज अक्रम सिंह पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात तब्बल धावसंख्या उभारले 17 धावा त्यानंतर या षटकात निघालेल्या 1 धाव 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. दुर्गेशची आक्रमक फलंदाजी दुर्गेश चांगली फलंदाजी असताना अक्रम सामना केला जातोय यावेळेस मैदानावरती. यावेळेस पुन्हा एका हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. अजून एक सिंगल नक्की पूर्ण केली जाते या मैदानावरती. एक सिंगल पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. पाहिलं तर फायनलच्या दिशेनं अजून एक यशस्वी पाऊल या ठिकाणी पाहायला मिळतंय देवांश स्पोर्ट्स संघाचं. का आपण कालच्या दिवसामध्ये टॉप केलं हरले तू भाई लांब तोंड आहे टाकून तेवढं कोण आमचं मला कोई केलं तो एक ट्रॉफी येईल मला. त्यामुळे चांगला चेंडू पर्यंत केली जाईल. धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या मैदानावरती. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाईल. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा तो प्रयत्न धाव पूर्ण आहे का फलंदाज धावबाद होतो फलंदाज मैदानात जाईल का कुठेतरी प्रश्न पुढे टाकतायत या मैदानावरती. थोडासा विलंब पाहायला मिळतोय यावेळेस मैदानावरती. डॉटिंगच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका त्यानंतर दुसऱ्या धावेकडे ती वळवलेली पावलं. फलंदाज सेफ नॉट आउट. 2 धावा पूर्ण या चेंडूवर धावसंख्या परावरती 21 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण तर 26 धावांची होती आवश्यकता. त्यातील 21 धावा बनतायत मात्र केवळ 5 धावांची आहे आवश्यकता. त्यावेळेस आखून टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दूरवरून आला क्षेत्ररक्षक रतन. तोपर्यंत एक धावच नक्की पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. केवळ आणि केवळ एकेरी धावसंख्येवरती आता मात्र धाव केला जातोय. दुसऱ्या षटकात अक्रमची फिरकी आपल्याला पाहायला मिळतात. या फिरकीच्या विरोधात जास्त मोठ्या फटक्यांसाठी न जाता आक्रमण न करता केवळ सन्मानपूर्वक फटके खेळावे हा प्रारंभीचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली या ठिकाणी चेंडूने. नक्कीच फलंदाजाला विचारलाय प्रश्न. आपला चेंडू डॉट राहिला. धावसंख्या 22 या आकड्यावर. विजयासाठी केवळ 4 धावांची आहे आवश्यकता.
ठीक आहे. त्यावेळेस ड्राईव्हचा फटका देखील पाहायला मिळाला. दूरवरून चिखलीच्या चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेकडे पावलं देखील वळवलं जातं आणि पुन्हा एकदा अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकात आक्रमण आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकात थोडीशी सावध फलंदाजी करताना राजाराम आणि दुर्गेश हे दोन्ही खेळाडू. समीकरण पूर्णपणे 6 चेंडू 2 धावांची असेल आवश्यकता. विनंती आहे गौरव स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण या कमेंट्री बॉक्सकडे आपण येऊन उपस्थित राहा. गौरव स्पोर्ट्स संघाचा कर्णधार यार मी त्यांचं तोरण आणलंय. मला भैया मला उपयोगाचा ना. यावेळी चांगला चेंडू अपयश ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेनं नक्कीच पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी फलंदाजाचा राजारामच्या बॅटमधून हा एक धावेसाठी निघालेला फटका पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार जर केला स्कोर लेवल पाहायला मिळते. विजयासाठी आता मात्र 5 चेंडू एका धावेची आवश्यकता. मॅच विनिंग फटका हा मोठा फटका पाहायला मिळेल का या ठिकाणी. बॉल जमा कर बॉल जमा. यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने क्लिअर केला. एक धाव पूर्ण केली गेली आणि त्यानंतर आजच्या दिवसाचा बाबू सावंत मित्रमंडळ सावंतवाडी भाजपा पाडवा दशक 2026 या स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ ठरतोय देवांश स्पोर्ट्स संघ. चला टीम मीटिंग नंतर घ्या. त्यापूर्वी देवांश स्पोर्ट्स संघाचा कर्णधार राजाराम तसेच गौरव स्पोर्ट्स संघाचा कर्णधार प्रशांत आपल्याला विनंती की आपण लगेचच कमेंट्री बॉक्सकडे टॉससाठी या. वाटेल